Mrs. Subedar, what is this nonsense? Is this the place to dry the clothes? काय म्हणून राहिले? अहो कपडे वाळत घालायची ही जागा आहे का? सोसायटीनं दिलाय ना ड्रायिंग एरिया. बाप्पा हीच तर जागा आहे ना कपडे वाळत टाकायची. अहो पण अंगावर पाणी पडतं त्याचं काय? आता पाण्यातच कपडे धुतले म्हटल्यावर पाणी तर पडणच नाही का? तुम्ही एक काम करून टाका, बाजारातून 3-4 गुलाबाच्या झाडाचे कुंड्या आणा मस्त आणि लावून टाका. नाही ते म्हणजे वरून टप्पा पाणी पडलं का सटा येतील गुलाब बढिया. आणि द्या मग काकूंना रोज एक गुलाब. भांडण गिंडण होणारच नाही ना तुमच्यात. रोज काऊन भांडत राहते हो काकूंची? आवाज येते ना आमच्या घरी. अहो काय बोलताय तुम्ही? आयडिया सांगून राहिली ना. एका गुलाबाच्या झाडामुळे पडणारं पाणी आणि होणारं भांडण दोन्ही प्रॉब्लेम खतमच होऊन जातील ना तुमचे. तुम्ही पण खुश, आम्ही पण खुश आणि काकू पण खुश. जमन का? कमीच आणून देऊ? नको नको. या बाईशी काय बोलायचं कळतच नाही. जराही मॅनर्स नाहीत हाय सोसायटीचे. आटपलं का तुमचं? ट्राय टू अंडरस्टँड. दिस प्रोडक्ट इज ओनली फॉर हायर सोसायटी. आणि तुम्ही काय प्रेझेंटेशन केलंय? टिपिकल मिडल क्लास लोकांचं वाटतंय. एवढं महागडं प्रोडक्ट विकत घ्यायची त्यांची लायकी तरी असते का? त्यांना टार्गेट करण्यात काय पॉइंट? थिंक बिग. जरा मोठा विचार करा. प्रेझेंटेशन क्लासीच हवंय. अंडरस्टूड? मेल करा मला. ओके, प्रेझेंटेशन क्लासेस हवे. बाय. आओ पोय थंड होऊन राहिले ना. हॅलो. मी करतो, नंतर करतो. या बाय बाय. हे घ्या, गरमागरम पोहे केले तुमच्यासाठी, नागपुरी स्टाईल मधले, पोपट टाकून. पोपट नाही ग, पोपटीची डाळ. चालते हो, त्यात काय खायशी मतलब. पोट्ट काय करून राहिला अथर्व? अगे तुम्हाला माहिती नाही आजकाल तो कुठल्या टिपेत बोलतेस तू? अशा शिरा ताणायला आता काही ही पूर्वीची चाळ नाहीये. नाही, हाय सोसायटीत राहतो आपण, कळतंय ना? कळतंय का? हे दार काय सतत उघड? अहो असं म्हणतात मनाचं आणि घराचं दार नेहमी उघड असावं. कधी कोण कुठल्या रूपाने येईल काही सांगता येत नाही ना. आणि हवा पण येते ना बढिया. सॉरी, तुम्ही असे चिडू नका बरं जायच्या वक्ताला. आणि ते पोहे खाऊन घ्या ना पटापट, थंड होऊन राहिले ना. थंड होतायत. हो, थंड होत आहे. कळतंय मला. थांबा, आचार कुठला देऊ? लिंबू, आंबा की मिरची? मिरचीच देते. हा अगं ए नकोय. या. पुरे पुरे. अगं भाजी नाहीये ती, लोणचं आहे. पुरे खाओ, नवीनच केलंय, जबरदस्त झालंय, एकदम तेज तर्रार नागपुरी स्टाईल मध्ये. हम आ गए हूँ. हाँ आती हूँ. हाँ इसमें दो. हाँ लो. राम प्रसाद जी, हाँ? चाय रखती हूँ, पी के जाना. अरे नहीं 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 बाबूजी, आज नहीं. आज हमको बहुत जगह दूध डालना है. अच्छा ठीक है, ये लो. हाँ. हाय. छुट्टा तो नहीं है बाबूजी. रहने दो ना राम प्रसाद हो, जी. मी पोचतोय वेळेत. हा, निघताना फोन करतो ना. हो ओके, बाय बाय बाय. अथर्वा, आओ, दुधाकडे बघता का जरा? मी अथर्वला तयार करून घेते ना पटकन. ए, असली बायकी कामं मला नाही सांगायची. हा, आज दूध बघायला सांगते, उद्या काय भाज्या चिरू? आणि त्या दूधवाल्याला रोज रोज चहा विचारायची काय गरज असते?
बाप्पा काय होते मग? अहो घरात कोणी आलं की चांगलं वाटते म्हणाले. आता इथे मुंबईत आहेच कोण आपलं? शेजारचे पाजारचे, दूधवाला, वॉचमन, हेच आपले नातेवाईक असं समजायचं. तुम्ही तर विसरूनच गेले नागपूरला. मला तर बा खूप आठवण येते नागपूरची. अगं मग जा, तिकीट काढ नागपूरचं आणि जा तिकडेच. तशी तू तिकडेच बरी. कायच्या काही बोलता हा तुम्ही? आता तुम्हाला अथर्वला आपल्या घराला सोडून काऊन जाईन मी नागपूरला? काऊन म्हणत जाऊ नकोस ग. किती वेळा सांगितलंय तुला, जरा आपली ना भाषा सुधारा. कुठल्या लोकॅलिटी. ग्रीन टी कर माझ्यासाठी, एअरपोर्टला जायचंय. हो होल्ड. नानाजींना बोलवते पोहे खायला. त्यांना खूप आवडतील गरमागरम पोहे. आली. अगं हो आलो आलो. नानाजी मीच आहे, उघडा ना दार. अरे उघडतो हिला एक धीर नसतो. हो थांब आलो. काय पाहिजे? काही नको, तुम्हाला घेऊन जायला आली. कुठे? घरी गरमागरम पोहे केले ना मस्त, आणि मिरचीचा आचार पण जबरदस्त झालाय. सांगतेस काय? आणि बघे सकाळी सकाळी जोर जोरात दार वाजवत जाऊ नकोस. पंकज आणि सुनबाई घरी आहे अजून. माहिताडच आहे मी पण. होय ना? हो. असू दे. ए भारती, अगं मी आलो राधिकेकडे जाऊन. जाऊ दे चला. अथर्व चल ना रे लवकर. अथर्व कसा आहेस? हो लाईट. हा बघ. आवडला? तुझ्या वाढदिवसाला यावर्षी तुला प्रेझेंट. प्रॉमिस. पेपर आण बघू तो आता. पटकन. वाह शाबाश. हो काय लागली वाटते लॉटरी? कसली लागते? एक नंबरानं नशीब चुकतंय आमचं. नानाजी जोवर आपण नशीब घडवतो तोवर ते आपल्या हातात असते, आणि जेव्हा आपण त्याच्यावर अवलंबून बसतो तेव्हा आपण त्याच्या हातात जातो. आता आपण नशिबाच्या हातात जायचं का त्याला आपल्या हातात ठेवायचं ते आपणच ठरवायचं नाही का? असे काऊन बघून राहिलात तुम्ही? नशीब बिशीब काही नाही. तुमच्या हातात ते पोहे ते खाऊन घ्या पटकन. पोपट्याचे. पोपट्याचे म्हणजे? पोपटाची डाळ घालून केले ना. वा एकदम फर्स्ट क्लास आहे. आमच्या सुनबाईला पोपटाची डाळ म्हणजे काय ते पण माहित नसतं. काय चके बोलता तुम्ही? खरंच. अगं झणझणीतपणा कशात असावा लागतो हे तुला कधी कळतच नाही. पण तुला तो नक्की समजलाय आणि तुझ्या स्वयंपाकात उतरलाय. तुझ्या स्वभावात. सांबार देऊ का ह्याच्यावर? सांबार कशाला आता ह्याच्यावर? सांबार बरं आण. आणते. जा रे दप्तर घेऊन ये जा. सांबार. कांद्या पोहा सांबार म्हणजे ते. हा टाक सांबार. हा हा. अच्छा तुमच्या वराडामध्ये कोथिंबीरला सांबार म्हणतात काय? हो. कोण विचार करतोय कांदे पोह्यावर सांबाराचं काय काम? मी निघतो नाही तर आमची भयप्रदा ओरडेल. भयाप्रदा? हो आमची ही प्रत्येक गोष्टीला भीत असते ना म्हणून भयप्रदा. कायचे काही बोलता तुम्ही नानाजी? परत थांबा, त्यांच्यासाठी पण डबा भरून ठेवलाय.